हॅलो फ्रेंड्स, आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ। तर त्यासाठी मी इथे वाटण्यासाठी जे साहित्य घेतले त्यामध्ये मी सुकं खोबरं घेतलंय। सुकं खोबरं मी 4 टेबलस्पून पर्यंत घेतलंय, अंदाजे घेतलंय, अर्धी वाटी आहे। 2 टेबलस्पून मी ओलं खोबरं घेतलंय। एक मीडियम कांदा मी उभा चिरून घेतलाय। एक अर्धा कांदा मी आडवा चिरून घेतलाय। 3 पाकळ्या लसूण घेतलाय, आलं घेतलंय थोडंसं, 2 मिरच्या घेतल्यात, 1 टोमॅटो घेतलाय आणि कढीपत्ता। तर आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। तर कढईत मी 1 टेबलस्पून ऑइल टाकून घेतलंय। पहिले मी ओलं खोबरं तळणार आहे तेलामध्ये। आता आपण उभा चिरलेला जो कांदा आहे तो पण टाकून घेऊया। ओलं खोबऱ्याने छान टेस्ट येते मस्त भाजीला। तर सुक्या खोबऱ्याबरोबर ओलं खोबरं असेल तर बेस्ट, नसलं तर सुक्या खोबऱ्यात पण छान होते आणखी, पण जर असेल तर ओलं खोबरं नक्की ऍड करायचं। ते सुकं खोबरं जे आपण हे करून घेतलंय, कापा करून घेतलं सुक्या खोबऱ्याचं, ते आपण भाजायला टाकूया। एक वाटी मी मटकी घेतलेली आहे, मोड आले मटकीला मी पहिले भिजत टाकलेलं, 5-1 तास भिजवायची मटकी आणि नंतर मग तिच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि थोडं असं उष्ण दमट हवामान असेल जिथे तिथे ठेवायचं। मग मोड येतात तिला, मोड आलेली मटकी यूज करायची। आता हे खोबरं पण आपण छान, सुकं खोबरं सुद्धा आपण छान भाजून घेऊया। कांदा पण भाजला गेला पाहिजे। आता आपलं बघा खोबरं छान भाजलं गेलंय लालसर रंगावर। आता गॅस बंद करून घेऊया आणि हे सगळं काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये। तर आता आपण या वाटण्याच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर, 2 मिरच्या, 3 लसणाच्या पाकळ्या आणि आलं वाटून घेणार आहोत। आता मी कढई चालू केली नाहीये, पहिले कढीपत्ता टाकून देते, कारण नंतर ना मग ते तेल सगळं गॅसवर उडतं। गॅस चालू करू। 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलं आपण। आपलं तेल इथे गरम झालेलं आहे, कढीपत्ता आपण टाकलेला। तर आता त्याच्यामध्ये आलं लसूणची जी पेस्ट आपण केलेली आहे ती टाकून घेऊया। पहिले थोडा कांदा टाकूया आपण, त्याच्यामध्ये अर्धा कांदा आपण कापलेला तो टाकून घेऊया। गॅस स्लो ठेवूया आपण। आता आपण इथे थोडंसं हिंग टाकूया, 1/2 चमचा आपण हिंग टाकूया आणि आपली जी पेस्ट तयार झालेली आलं लसूणची ती आपण ऍड करूया। पेस्टला आपण चांगलं परतून घेऊया। आता आपण 2 टोमॅटोचे कापून घेतले, ऍड करूया। आता या स्टेपला आपण मीठ ऍड करूया। अर्धा टेबलस्पून आपण मीठ ऍड केलं। जरा शिजून देऊया आपण टोमॅटोला। आता 2 मिनिटं आपली झालेली आहेत, छान टोमॅटो नरम पडलेला आहे। काळं जे वाटण आपण केलेलं कांदा खोबरा भाजून ते टाकूया। छान परतून घेऊया। 2 टीस्पून आपण 2.5 टीस्पून मिरची पावडर घेतली, 2 टीस्पून आपण घरगुती मसाला घेतलेला आहे, अर्धा टीस्पून आपण हळद घेतली। छान परतून घेऊया आपण। इथे मी 1 टीस्पून गरम मसाला ऍड केलाय,
तोपर्यंत मी मटकी वगैरे धुवून घेतली. गॅस अगदी स्लो ठेवला मी. मसाला आपला शिजतोय अजून. मी एक मोठं बटाटे घेतले, मीडियम तुकडे करून घेते, ते ऍड करणार याच्यात. धुवून घेतलं स्वच्छ. तेल, मसाला बघा किती छान भाजला गेलाय. ऑइल सोडले मसाल्याने. बघा मस्त होती. आता मी 1 ग्लास गरम पाणी केलेलं आहे, ते मी इथे ऍड करते. कडकडीत गरम पाणी आहे. गॅस पण मी फास्ट करून घेतला पहिले, म्हणजे बघा किती छान तेल सोडले मसाल्याने पण. आता जी मटकी आहे ती पण आपण ऍड करणार आहे. आता जी मटकी आहे ती ऍड करून घेऊया आपण. वाटणाच्या भांड्यात थोडंसं वाटण राहिलं ना, त्याच्यामध्ये पाणी ऍड करून ते पण ऍड करूया. शिजवून घेऊया छानपैकी बटाटा वगैरे. बटाटा चेक करूया आपण. बटाटा शिजलेला आहे. अजून थोडं मी पाणी ऍड केलं, कारण जेवणासाठी आमटी हवी आहे मला. मी एकच आमटी केले. थोडं मीठ ऍड करणार आहे. सुगंध सुटला आहे मस्तपैकी. आता मी एक उकळी आणून आमटी बंद करणार आहे आणि मग आपण भाकऱ्या करूया मस्तपैकी ज्वारीच्या पिठाच्या.